in frequency shift keying, what happens? In case of frequency shift keying, there is a change of frequency of carrier signal. That means its amplitude, whatever the amplitude, it remains constant. Phase also remains constant. The only change is what? We get two different frequencies after modulation. ठीक है. So दोन frequencies कशा मिळताय? One is your high frequency and another one is low frequency. This low frequency is called as space frequency and high frequency is called as mark frequency. Okay. डायग्राम सगळ्यांना क्लिअर दिसतंय ना? ओके. सो आपण काय केलेलं आहे इथे, सिम्पली तुम्ही ऑसिलेटरकडनं दोन सिग्नल जनरेट करताय. ठीक आहे. दोन सिग्नलमध्ये एक आहे तुमची हाय फ्रिक्वेन्सी आणि सेकंड ऑसिलेटर जो यूज करणार आहे तिथून तुम्ही जनरेट करताय लो फ्रिक्वेन्सी. सो लेट हाय फ्रिक्वेन्सी इज हॅव्हिंग इक्वेशन ॲज the AC cos omega ct plus theta, where the AC is nothing but amplitude, where amplitude of both signal is same. ठीक आहे. फक्त चेंज कुठे तुमचा? फेज चेंज. सो फेज चेंज फ्रिक्वेन्सी चेंज आहे. व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी चेंजेस. So omega c minus theta indicates what? It is a low frequency signal. Omega c plus theta indicates what? It is a high frequency signal. These two signals, including your bit stream, is applied to the one circuit. That circuit is called as multiplexer. So we are going to multiplex this signal. So while multiplexing, each and every frequency is selected as per the data bit value. Okay. So म्हणजे काय येणार आहे? If one is transmitted, so at that time it will select the input signal from channel input 1. ठीक आहे. सो इनपुट 1 चा जो सिग्नल आहे तो सिलेक्ट होईल आणि तो काय होणार आहे? ट्रान्समिट होणार आहे. मग तुम्हाला काय मिळतंय? हाय फ्रिक्वेन्सी आउटपुटला मिळाली. If you are going to transmit 0, then the multiplexer will select the frequency of channel 2, that is input 2, and that will transmitted via multiplexer. So इथे काय झालंय? मिक्सिंग पण झालेलं आहे आणि ॲज पर बिट स्ट्रीम तुम्ही काय करताय? फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करताय. सो व्हॉट यू ऑब्झर्व हिअर, there is a change of frequency. So change of frequency as per the bit stream. So for bit stream 1, you get high frequency signal. For bit stream 0, you get low frequency signal. So त्याचे इक्वेशन सिम्पली तुम्ही कसे लिहिणार आहात? जो काही फायनल आउटपुट आहे FSK चा. सो FSK चा आउटपुट काय आहे? इट इज नथिंग बट टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज. ओके. So where FSK output is given by A cos omega c plus theta or twice omega c plus theta when your B of t is 1, means bit stream 1 आहे. सेकंड इक्वेशन काय येणार? A cos twice omega c minus theta when your B of t is 0. ठीक आहे. सो ह्या कंडिशन्स आहे त्याप्रमाणे मिळते. आता मला हे का यूज करावं लागलं? फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग का गरज आहे? वाय वी कुडंट यूज ASK? बिकॉज इन केस ऑफ अँप्लिट्यूड शिफ्ट किंग तिथे काय होत होतं? देर इज अ चेंज ऑफ अँप्लिट्यूड विच इज नॉट फिजिबल वन. आपल्याला जेव्हा अँप्लिट्यूड चेंज करायचं असतं सो त्या मोमेंटला काय होतं? ASK मध्ये हा ऍक्च्युली काय झालाय? आपल्याला जी प्युअर AC सिग्नल म्हणजे काय पाहिजे आपल्याला? एक समजा तुम्ही व्हिडिओ सिग्नल ट्रान्समिट करताय किंवा ऑडिओ सिग्नल ट्रान्समिट करताय, वॉट एव्हर इट मे बी, जो काही तुम्ही मेसेज सिग्नल ट्रान्समिट करताय तो मेसेज सिग्नल वेल क्वालिटी असला पाहिजे, वेल इम्प्रूव्ड असला पाहिजे, वेल अँप्लिफाईड असला पाहिजे किंवा बुस्टेड असला पाहिजे. बट जेव्हा तुम्ही ट्रान्समिट करताय विथ ASK सिग्नल ट्रान्समिशन, इथे काय होत आहे? 0 डेटा ट्रान्समिट होतोय. म्हणजेच काय? DC सिग्नल ट्रान्समिट होतोय विच इज नथिंग बट अ टाईप ऑफ एरर टू. सो नॉइझी सिग्नल हा काय होतोय? जनरेट होतोय. सो नॉइज मे increased in case of amplitude shift keying while you are going to transmit the signal with the help of ASK modulation. There is a possibility of maximum noise. ठीक आहे. सो हा पहिला ड्रॉबॅक आहे. हेन्स इट्स सिग्नल टू नॉइज रेशो. सिग्नल टू नॉइज रेशो in case of ASK is very low. So to improve this signal to noise ratio, we use FSK where we get improved signal to noise ratio. तिथे तुमचं काय? अँप्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. सो टोटल ओव्हरऑल तुमचा इम्प्रूव्हमेंट झालेली सिग्नल टू नॉइज रेशोमध्ये. सेकंड पोर्शन जो आहे ओव्हरऑल स्पेक्ट्रल पॉवर इफिशियन्सी. स्पेक्ट्रल पॉवर इफिशियन्सी म्हणजे काय? की जो तुम्ही स्पेक्ट्रम ड्रॉ करताय
जो तुमचा स्पेक्ट्रम ट्रान्समिशन आहे हा काय झालाय, इम्प्रूव्ह झालेला आहे. इम्प्रूव्ह का झालेला आहे, अगेन FSK मध्ये तुम्ही दोन फ्रिक्वेन्सी यूज करता, एक हाय फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी. तो दोघांचं मॉड्युलेशन केल्यामुळे तुम्हाला काय मिळते, प्रॉपर रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी मिळते. म्हणजे काय मिळते, बँडविड्थ गोज ऑन इन्क्रीजिंग. सो लार्ज बँडविड्थ इथे मिळते, हायर फ्रिक्वेन्सी रेंज मिळते इन केस ऑफ FSK. वाईल इन केस ऑफ ASK दिस इज नॉट पॉसिबल. सो हा पण पॉईंट काय झाला इथे मिनिमाइज झाला. सो इफिशियन्सी काय होते इथे, इम्प्रूव्ह होते. कारण का, तो लार्ज फ्रिक्वेन्सीच्या ओव्हर दी लार्ज फ्रिक्वेन्सी इट कॅन ऑपरेटेबल. ठीक आहे. सो त्यामुळे इथे इफिशियन्सी काय झाली, इम्प्रूव्ह झाली. सो तुमचा स्पेक्ट्रम काय झाला, इम्प्रूव्ह झाला जस्ट बिकॉज ऑफ वन इज स्पेस फ्रिक्वेन्सी अँड अनदर वन मार्क फ्रिक्वेन्सी विच इज ऑब्टेन्ड इन द FSK. हेन्स युअर ओव्हरऑल पॉवर इफिशियन्सी गोज ऑन इन्क्रीजिंग. बट आता FSK मध्ये पण काही असू शकतात, ड्रॉबॅक असू शकतात. सो ASK जसा सिम्पल सर्किट आहे तसा FSK काय होतोय, कॉम्प्लिकेटेड होतोय. व्हाय इट बिकम्स कॉम्प्लिकेटेड, बिकॉज दॅट यू नो आय ऑलरेडी टोल्ड यू द बँडविड्थ गोज ऑन इन्क्रीजिंग इन केस ऑफ FSK. बँडविड्थ इन्क्रीज झाली म्हणजे नॅचरली त्याची सर्किटरी काय होते, थोडीशी कॉम्प्लेक्स होते. तुम्हाला दोन फ्रिक्वेन्सी जनरेट करावं लागतं व्हाया ऑसिलेटर. देन यू हॅव टू मल्टिप्लेक्स दॅट सिग्नल विथ द हेल्प ऑफ मल्टिप्लेक्सर अँड देन यू विल गेट दी मॉड्युलेशन सिग्नल. सो विच इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. सर्किटरी काय झाली, कॉम्प्लेक्स झाली. प्लस लार्ज बँडविड्थमुळे तो फक्त लो बिट रेट जिथे असेल किंवा लो बिट रेट मोडेम्स जे असतात त्या मोडेम्स मध्येच तुम्ही काय यूज करू शकता, FSK मॉड्युलेशन यूज करू शकता. सो हा काय झाला, ड्रॉबॅक झाला की दॅट द FSK नीड्स लार्ज बँडविड्थ. सो सर्किट बिकम्स कॉम्प्लेक्स ॲज कम्पेअर टू ASK. सो आता याच्यामध्ये पण आता हा झाला FSK जनरेशन. FSK सिग्नल जनरेट झालेला आहे. हा FSK सिग्नल जेव्हा जनरेट होतो त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, हा ट्रान्समिट होतोय. ट्रान्समिट झाल्यानंतर तुम्हाला तो रिसीव्ह करायचा आहे. रिसिव्हिंग एंडला पण काय झाले, दोन टाईप्स आहेत. वन इज कोहेरंट टाईप अँड अनदर वन इज नॉन कोहेरंट टाईप. मी ऑलरेडी सांगितलं होतं ASK मध्ये. कोहेरंट मीन्स वेअर द कॅरियर सिग्नल्स विच आर युज्ड ॲट द ट्रान्समिटर अँड विच इज अगेन युज्ड ॲट द रिसिव्हर बोथ हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी. जो काही कॅरियर सिग्नल तुम्ही यूज करणार आहात वाईल ट्रान्समिटिंग अँड वाईल रिसिव्हिंग, it should be same. Then that type of detection is called as coherent detection, or you can say synchronous type of detection. While non-coherent मध्ये there is no need of carrier generation. Carrier generation ची कुठली requirement नाहीये in case of non-coherent. We just simply use envelope detector circuitry in case of non-coherent type of detection. ठीक आहे. सो आपण आता दोन्ही टाईपचे डिटेक्शन स्टडी करूया. ओके, हे जे दिसतंय तुम्हाला इथे ही आहे कोहेरंट टाईप ऑफ डिटेक्शन. मी सांगितलं कोहेरंटला कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागतं, एक कॅरियर सिग्नल जनरेट करावी लागते ऑन रिसिव्हिंग एंड. ही कॅरियर सिग्नल कशी असते, याची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच तुमची ट्रान्समिटर साईडला जो ऑसिलेटर यूज केलेला असेल त्या ऑसिलेटरची पण फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, तेवढीच असणार आहे. सो दोघांची फ्रिक्वेन्सी काय असते, इक्वल असते. मीन्स ट्रान्समिटिंग फ्रिक्वेन्सी अँड रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ दिस कॅरियर सिग्नल इज सेम. देन दिस टाईप ऑफ डिटेक्शन इज कॉल्ड ॲज सिंक्रोनस और द कोहेरंट टाइप ऑफ डिटेक्शन. ठीक आहे. सो आपण इथे काय केले, लोकली एक कॅरियर सिग्नल जनरेट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ लोकल ऑसिलेटर. वॉट एव्हर द सिग्नल कमिंग फ्रॉम द ट्रान्समिटर विच कन्सिस्ट ऑफ FSK प्लस सम नॉइज सिग्नल. ओके, सो दिस सिग्नल विल मल्टिप्लाय or we perform the mixing of both carrier signal and FSK signal. After the mixing of this signal it will pass through band pass filter. आता या बँड पास फिल्टरला आपण काय केलेलं आहे, बँड लिमिट केलेलं आहे. मीन्स काय केलेलं आहे, एक फ्रिक्वेन्सी आपण डिसाईड केलेली आहे. सो ती फ्रिक्वेन्सी तो काय करणार, फक्त ट्रान्समिट करणार. रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी इट विल ट्रान्समिटेड. ठीक आहे. सो FSK कडनं जो सिग्नल आलाय तो कसा असणार आहे, या मॅनरने असेल. समटाइम्स लो फ्रिक्वेन्सी, कधी हाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो या मॅनरने हा सिग्नल जातोय. सो इथे काय, ही हाय फ्रिक्वेन्सी आहे, ही मार्क फ्रिक्वेन्सी असते, याला स्पेस फ्रिक्वेन्सी म्हणतो. सो हाय फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी, लेट इट बी F1, F2, F1. ठीक आहे. सो हाय फ्रिक्वेन्सी हा FSKचा सिग्नल आहे. तुम्ही नॉर्मल काय करताय, कॅरियर सोबत मल्टिप्लाय करताय. सो जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल त्यावेळेस आउटपुटला काय येणार आहे तुम्हाला, परत हाच सिग्नल बट विथ सम इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काय, यातला नॉईज काय झालाय, इलिमिनेट होईल आणि
तुम्हाला प्रॉपर जो सिग्नल आहे तो मिळतोय. सो बँड पास फिल्टर कडनं काय होणार आहे, रेंज ऑफ सिग्नल पास होणार आहे. आता आपण काय करणार आहे, रेंज ऑफ सिग्नल असा किंवा फ्रिक्वेन्सी अशी अलाउड करणार आहे की ती रेंज तो F2 आणि F1 दोन्ही रेंज कव्हर करणार आहे. म्हणजे समजा F2 तुम्ही यूज केला 1 किलो हर्ट्झचा आणि F1 तुमचा 10 किलो हर्ट्झचा असेल, तो बँड पास फिल्टर काय करणार, इट विल ट्रान्समिट द फ्रिक्वेन्सी रेंज और द सिग्नल विच हॅव्हिंग द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी वेरिंग फ्रॉम 1 to 10 किलो हर्ट्झ. ठीक आहे. सो आपण याला बँड पास फिल्टर म्हणजे बँड ऑफ फ्रिक्वेन्सी किती दिली आपण, 1 to 10 किलो हर्ट्झ. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी इथून सिग्नल आला हाय फ्रिक्वेन्सी, तो F1 बँड पास थ्रू ट्रान्समिट होईल. डिसिजन डिव्हाइस काय करणार आहे, डिपेंडिंग अपॉन द फ्रिक्वेन्सी सिग्नल इट विल डिसाइड द लेवल ऑफ द सिग्नल. ठीक आहे. सो हाय फ्रिक्वेन्सी असेल तर तो डिसाइड करणार दॅट द ट्रान्समिटेड सिग्नल इज कन्सिडरिंग ॲज अ लॉजिक 1. जेव्हा तो इकडनं बँड पास फिल्टरकडनं लो फ्रिक्वेन्सी रिसीव्ह करणार, लो फ्रिक्वेन्सीला डिसिजन डिव्हाइस काय कन्सिडर करणार आहे, 0. सो इट विल कन्सिडर 0. ठीक आहे. सो हा डिसिजन डिव्हाइसचं काम आहे. सो जेव्हा तुम्ही हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट करता, डिसिजन डिव्हाइस विल कन्सिडर इट ॲज अ 1. सो हे लॉजिक सर्किटरी असते. लॉजिक सर्किटरी ॲज पर चेंज इन फ्रिक्वेन्सी, किंवा असं समजायचं की V2F कन्व्हर्टर आधी यूज होणार. ठीक आहे. V2F म्हणजे काय, नाही सॉरी रिव्हर्स V2F नाही, F2B रिव्हर्स सर्किटरी कनेक्ट होणार. फ्रिक्वेन्सीचं कन्व्हर्जन व्होल्टेजमध्ये तुम्ही कन्वर्ट करता आणि जो काही व्होल्टेज आहे त्याला परत तुम्ही डिजिटलमध्ये कन्वर्ट करणार. ही सगळी काम कोण करतं, डिसिजन सर्किटरी काम करतं. सो बँड पास फिल्टरकडनं हाय फ्रिक्वेन्सी आली, हाय फ्रिक्वेन्सी पास झाली तर तो 1 कन्सिडर करणार, लो फ्रिक्वेन्सी पास झाली तो काय कन्सिडर करणार, 0. सो या मानाने ओरिजिनल तुम्हाला काय मिळतं, डेटा बिट स्ट्रीम मिळतो ऑन इट्स आउटपुट साईड. सो दिस इज द कोहेरंट टाईप ऑफ डिटेक्शन. आता पुढचा आहे नॉन कोहेरंट टाईप ऑफ डिटेक्शन. डिटेक्शन म्हणजे टू रिसिव्ह दी ओरिजिनल सिग्नल, हा रिसिव्हिंग साईडचा असतो. सो नॉन कोहेरंटमध्ये आपण सिम्पली एनव्हलप डिटेक्शन यूज करणार आहे. एनव्हलप डिटेक्टर इज नथिंग बट इट्स सिम्पल सर्किटरी विच कन्सिस्ट ऑफ डायोड. सो दिस इज द टाईप ऑफ नॉन कोहेरंट टाईप ऑफ डिटेक्शन. नेहमी लक्षात ठेवायचं, सिंक्रोनस डिटेक्शनमध्ये इट इज कंपल्सरी टू जनरेट द कॅरियर सिग्नल लोकली ऑन इट्स रिसिव्हिंग एंड विच इज सिंक्रोनाइज्ड विथ द ट्रान्समीटर. सिंक्रोनाइज कशी केली जाते, बाय कीपिंग द सेम फ्रिक्वेन्सी. आता एनव्हलप नॉन कोहेरंटमध्ये देर इज नो नीड ऑफ कॅरियर जनरेशन. हा मेन पॉइंट लक्षात ठेवायचा. इन केस ऑफ नॉन कोहेरंट टाईप ऑफ डिटेक्शन और यालाच आपण एनव्हलप टाईप ऑफ डिटेक्शन पण म्हणतो, याच्यामध्ये आपल्याला कुठेही कॅरियर सिग्नलची गरज पडत नाही. ठीक आहे. सो आपण इथे काय केले बघा, सिम्पली FSK सिग्नल आलेला आहे. FSK सिग्नल काय करतोय आपण, पास करतोय थ्रू 2 बँड पास फिल्टर्स. आता मी काय केलेलं राहणार आहे, एका बँड पास फिल्टरला हाय फ्रिक्वेन्सी अप्लाय केलेली असेल. ठीक आहे. सो त्याला रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी मी डिसाईड केलेली असेल की समजा याने 10 किलो हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज एवढीच फ्रिक्वेन्सी पास केली पाहिजे जी हाय फ्रिक्वेन्सी आहे. हां, मी ॲझ्युम केली की 20 किलो हर्ट्जपर्यंत हा डेटा तो ट्रान्समिट करणार आहे. वाईल बँड पास फिल्टर 2 काय करणार, लो फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट करणार. लो आता डायग्राम वाईज जाऊ, 1 मिनटं. डायग्राममध्ये रिव्हर्स दिलेलं आहे. FSK सिग्नल आला, स्पेस फ्रिक्वेन्सी म्हणजे लो फ्रिक्वेन्सी. ओके, इथे स्पेस मेन्शन केलेला आणि इथे मार्क मीन्स हाय फ्रिक्वेन्सी. सो आपण ॲझ्युम करू हाय फ्रिक्वेन्सी 10 to 20 किलो हर्ट्ज आहे आणि याची फ्रिक्वेन्सी मी ॲझ्युम केली की 1 किलो हर्ट्ज टू समथिंग 5 किलो हर्ट्ज. ठीक आहे. 1 किलो हर्ट्ज टू 5 किलो हर्ट्ज ॲझ्युम केला. 1 to 5. सो 1 to 5 किलो हर्ट्ज ही लो फ्रिक्वेन्सी ॲझ्युम केली. जेव्हा FSK सिग्नल येणार आहे, FSK सिग्नल तुमचा हाय आणि लो फ्रिक्वेन्सीचा असेल. या मानाने हा सिग्नल जेव्हा इकडनं पास होईल, हा चेक काय करणार बँड पास फिल्टर, दॅट इट इज व्हेरी हाय रेंज. हा ग्रेटर दॅन 5 किलो हर्ट्ज. सो इथे याला काय करतो, ब्लॉक करेल. ॲट द सेम टाइम हा सिग्नल इकडे पण ट्रान्समिट होणार आहे. इथे ट्रान्समिट होताना हा याला काय डिटेक्ट होतंय बँड पास फिल्टरला
की हा ही फ्रिक्वेन्सी काय होऊ शकते, पास होऊ शकते, बिकॉज इट इज इन द रेंज ऑफ 10 to 20 किलोहर्ट्ज. सो हा बँड पास फिल्टर काय करेल, ॲट अ टाइम एक सिग्नल पास करणार. सो हाय फ्रिक्वेन्सी इकडनं पास झाली. सो इथे काय येणार आहे, एनव्हलप डिटेक्टर आहे. एनव्हलप डिटेक्टरला काहीतरी अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मिळते. मी सांगितलं इट इज नथिंग बट सिम्पली अ सिमिलर सर्किट लाईक रेक्टिफायर. सो हा काय करतो, इथला इंटरनल जो डायोड असणार आहे तो डायोड काय होतो, ऑन होतो. ॲट द सेम टाइम इथे बँड पास फिल्टरने कुठली फ्रिक्वेन्सी पास नाही केली, त्यामुळे इथला डायोड काय राहणार आहे, ऑफ स्टेटमध्ये राहणार आहे आणि इथला डायोड काय होणार आहे, ऑन स्टेटमध्ये राहणार आहे. सो इथे आउटपुट काय येणार आहे, 0 येणार आहे आणि इथनं आउटपुट काय जाणार आहे, 1 जाणार आहे. समर काय करणार, समर विल ऍड दी टू सिग्नल्स, मीन्स हाय सिग्नल आणि लो सिग्नल जो काही आउटपुट येणार आहे त्याचं ॲडिशन होईल. ॲडिशन झाल्यानंतर त्याला काहीतरी पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो. दॅट पॉझिटिव्ह सिग्नल विल ट्रान्समिटेड टू दी थ्रीशोल्ड डिव्हाइस. थ्रीशोल्ड म्हणजे काय, की समजा त्याने इकडनं काहीतरी व्होल्टेज मिळाले तुम्हाला, हाय व्होल्टेज इकडनं व्होल्टेज मिळालं तुम्हाला एनव्हलप डिटेक्टरच्या अक्रॉस. सो काय होतं मग, सिम्पली जेव्हा तुम्हाला एनव्हलप डिटेक्टरकडनं एखादं व्होल्टेज मिळतंय, सो समजा मी सांगितलं की हाय फ्रिक्वेन्सी पास झाली, पहिला जो होता FSKचा सिग्नल, ओके, मी सांगत होते की FSK सिग्नल आहे तुमचा, इट कन्सिस्ट ऑफ हाय अँड लो फ्रिक्वेन्सी. आपण ही ॲझ्युम करू हाय फ्रिक्वेन्सी आहे, लेट दिस बी F1 विच इज मार्क फ्रिक्वेन्सी, आणि ही आहे तुमची F2 विच इज स्पेस फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो इकडनं F1 आणि F2, पहिल्यांदा जेव्हा F2 ही सिग्नल दोन्हीकडे जाणार आहे जाताना सायमल्टेनियसली FSK सिग्नल, पण F2 काय करेल, डिटेक्ट करेल की ही हायर फ्रिक्वेन्सी आहे, तो इथे काय करेल, त्याला ब्लॉक करेल. सो सिग्नल कुठलाही ट्रान्समिट होणार नाही. कुठलाही सिग्नल ट्रान्समिट नाही होणार म्हणजेच याला सिग्नल काय जातोय, 0 सिग्नल जातोय. सो इथला डायोड काय राहणार, ऑफ राहणार, म्हणजे याच्या अक्रॉस व्होल्टेज काय येईल, एकदम मिनिमम राहील, दॅट इज 0 व्होल्ट राहील. बट इन केस ऑफ वेन ट्रान्समिट द हाय फ्रिक्वेन्सी, बँड पास फिल्टर 2 काय करणार, हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट करेल. सो इथला डायोड काय राहणार, ऑन राहणार. ऑन असल्यामुळे काहीतरी इथे तुम्हाला रेंज मिळते, 5 व्होल्ट, 6 व्होल्ट, 2 व्होल्ट, ॲज पर दी रेंज ऑफ अँप्लिट्यूड ऑफ दिस सिग्नल. ठीक आहे. सो त्याच्यानुसार काहीतरी व्होल्टेज मिळालं. हे व्होल्टेज तुम्ही काय करता, ऍड करता, तुम्हाला इथे मिळतं 5 व्होल्ट. जेव्हा सर्किटरी कनेक्ट होते, कनेक्ट झाल्यानंतर इथे थ्रीशोल्ड डिव्हाइस काय करणार आहे, डिसाईड करणार आहे इट्स थ्रीशोल्ड लेवल. म्हणजे काय, तुमचा एक कम्पॅरेटर सर्किट किंवा रेक्टँग्युलर वेव्ह जनरेशन सर्किट, ओपॅम्प, तुम्ही पुढे LIC मध्ये स्टडी करालच, तिथे तो काय करतो, थ्रीशोल्ड व्हॅल्यू डिसाईड करत असतो. म्हणजे जर हाय व्हॅल्यू असेल तर तो कन्सिडर करतो हाय सिग्नल, लो सिग्नल असेल तर लो व्हॅल्यू कन्सिडर करतो आणि त्याला तुम्ही एका स्टँडर्ड याच्यामध्ये कन्वर्ट करतो. मग जो काही तुम्हाला सिग्नल मिळतोय, हाय व्हॅल्यू मिळाली तर तो व्होल्टेज काय करतो, VHL म्हणजे हाय लेवल व्होल्टेज जनरेट करतो, आणि जेव्हा लो सिग्नल मिळाला तर तो VLH लो सिग्नल जनरेट करतो. सो हाय सिग्नल जो आहे, हाय सिग्नल थ्रीशोल्ड डिव्हाइस काय करणार, डिटेक्ट करणार. हा पुढे कुठे जातोय, डिसिजन मेकिंग सर्किटला जाणार, म्हणजे हाय सिग्नल जनरेट झालेले तो ॲज अ 1 म्हणून कन्सिडर करेल. ज्या मोमेंटला लो फ्रिक्वेन्सी पास होते तर व्हाईस वर्सा कंडिशन होईल, वरचा डायोड काय होणार, ऑन होणार, त्यावेळेस खालचा डायोड काय असेल, ऑफ असेल. इकडनं डेटा पास होतोय, हा डेटा कसा असणार आहे, पण आता इथे जे काय सिग्नलचा फ्रिक्वेन्सीनुसार जी काय अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी अप्लाय करतात त्याच्यानुसार तुमची इथे व्हॅल्यू नॅचरली काय असणार आहे, कमी असणार आहे. जो काही व्होल्टेज आहे, समजा याच्या अक्रॉस तुम्हाला 5 व्होल्ट मिळत असेल तर इथे तुम्हाला काहीतरी व्होल्टेज मिळेल, पण ते अराउंड काय असेल, 0.1, 0.2, 0.3 ला इक्वाइज असणार आहे. त्याच्यामुळे जरी ॲडिशन झाली तर 0 + 0.2 तरी किती येणार आहे, मिनिमम व्होल्टेज मिळणार आहे. सो मिनिमम व्होल्टेज थ्रीशोल्डला काय मिळणार आहे, लो व्होल्टेज जनरेट करेल. तो लो व्होल्टेज जनरेट केल्यानंतर म्हणजे इथे इंटरनली रेफरन्स व्होल्टेज असतं, तो रेफरन्स व्होल्टेजला कम्पेअर करेल आणि त्याच्याप्रमाणे सिग्नल जनरेट करणार, आणि तो सिग्नल डिसिजन डिव्हाइसला दिल्यानंतर तो आउटपुट काय जनरेट करतो, 0 जनरेट करतो. सो या मॅनरने तुम्हाला काय मिळतं, ओरिजिनल बिट स्ट्रीम मिळत असतात. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द नॉन कोहेरंट टाईप ऑफ डिटेक्शन. याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. FSKचा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे. सो FSK मध्ये काही डाऊट, जनरेशन डिटेक्शन मध्ये? Yes, anyone? Okay.